शास्त्रानुसार जर पाहिलं तर 14 जानेवारीला मंगळवारी 8:54ला सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय. तर त्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे तुमच्या देखील आणि आपली मुलं असतील, घरातले जे कोणी व्यक्ती असतील, त्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये, त्या गरम पाण्यामध्ये तुमच्याकडे निंबाचा पाला वगैरे असेल, गावी तर सगळ्यांकडे भेटतो, सिटीत नसेल भेटत तर त्या विकत देखील भेटतो, तर तो निंबाचा पाला त्या ठिकाणी आणायचा आहे. त्याचप्रमाणे पांढरे तीळ किंवा काळे तीळ कोणतंही चालेल. तर त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ते तीळ त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आंघोळ केल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला रोज नसेल जमेत तर त्या दिवशी तरी निदान सूर्यदेवांना त्या ठिकाणी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे, त्याच्यामध्ये तीळ टाकायचं आहे. पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची केलेली सेवा खूप महत्त्वाची असते, खूप मोलाची त्या ठिकाणी मानली जाते. तुम्हाला रोज जमत नसेल तर निदान मकर संक्रांती दिवशी तरी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या सूर्यदेवांना त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत. तर मकर संक्रांत यावर्षी कशावरती आले, त्याचप्रमाणे कोणता रंग तिनं धारण केलेला आहे, कोणतं शस्त्र धारण केलेलं आहे, हे आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर त्या दिवशी संक्रांती देवी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दाखवलेली आहे आणि ती वायुव्येकडे पाहते असं दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे संक्रांती देवीने पिवळ्या कलरची साडी, त्याचप्रमाणे ती वयाने कुमारिका आहे आणि तिने शस्त्र धारण केलं आहे, ते गगाधर आणि केशरी रंगाचा टिळा त्या ठिकाणी तिने लावलेला आहे. अशा पद्धतीने ही संक्रांती देवी या ठिकाणी आपण याची माहिती बघितलेली आहे. आता काही ठिकाणी असं आहे की जे संक्रांती देवीने जे काही परिधान केलेलं आहे त्याचप्रमाणे मोती देखील देवीने घातलेले आहेत. तर काही ठिकाणी असं शास्त्र आहे की जे जे देवीने धारण केलेलं आहे ते आपण यूज नाही करायचं, त्याचा वापर आपण नाही करायचा. तर काही ठिकाणी जी देवीने साडी घातली ती साडी देखील त्या महिला घालत असतात. पण तुमच्याकडे जे शास्त्र आहे त्यानुसार तुम्ही साडी वगैरे ज्याचा कलर आहे पिवळा कलर तो वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल, तुमच्या शास्त्रानुसार तुम्ही ते करा. तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीविषयी आपण माहिती पाहिली. त्याचप्रमाणे देवीने वासासाठी जाईच्या फुलाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही गजरा घालणार असेल तर हे लक्षात घ्या की तुम्ही जाईच्या फुलाचा गजरा घालायचा नाही आहे. मी अगोदर तसं सांगितलं, तुमच्याकडे जसं शास्त्र असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ते शास्त्र पाळून मकर संक्रांत साजरी करा. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला सुगड, त्याचप्रमाणे वौसा या गोष्टींचं देखील खूप महत्त्व आहे. तर तुम्ही सुगड आणत असाल त्या सुगडाची पूजा कशी करायची हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सुगड ज्या असतात त्या 5 सुगड घ्यायच्या आहेत, त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत, त्याला हळदी कुंकाचे वगैरे असे रेषा वगैरे ओढायच्या आहेत.